नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. ढालगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी पवार गटाचे नेते कुमार दाजी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा. आपलं दाजी पक्षनिष्ठ एकनिष्ठ. सन 1965 साली पीर साहेब आणि मायक्काच्या पवित्र नगरीत म्हणजे ढालगाव या ठिकाणी आप्पासाहेब आबाजी पाटील माजी पोलीस पाटील व सत्यभामा आप्पासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली जन्मास आलेले पुत्ररत्न म्हणजे श्री कुमार पाटील आणि सर्वांचे लाडके दाजी. जन्मताच राजकारणाचे व समाजकारणाचे बाळकडू असणारे 50 माणसांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीत वाढलेले वडील पोलीस पाटील असताना वडिलांच्या शांत संयमी विचारधारेतून आपल्याला ज्या वयात कळू लागले तेव्हापासून एक मनात घरासाठी काम करणे, त्यानंतर समाजासाठी काहीतरी करणे या कल्पनेतून व्यवसाय आणि राजकारण या गोष्टींची सांगड घालून शांत व आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्वाने हळूहळू या गोष्टीची सुरुवात केली. सर्वसामान्य जनतेशी नाळ कायम जोडून ठेवली. सत्ता, पद आणि नावापेक्षा लोकांचा विश्वास हे सर्वस्व समजून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि तळागाळातल्या कुटुंबापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी राजकारणात पदार्पण करणारे नेतृत्व. जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांचे कट्टर निष्ठावंत. जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांचे कट्टर निष्ठावंत सैनिक कुमार दाजी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तरुणांकडून या नावाला अधिक पसंती मिळत असून सामान्य नागरिकांकडून देखील कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आमदार रोहितदादा पाटील यांचे कट्टर समर्थक व तालुक्यातील इतर सर्वच राजकीय पक्षातील सर्व नेत्यांबरोबर जवळीक असलेले नेतृत्व म्हणून कुमार दाजी पाटील यांची ओळख आहे. निवडणुकांपुरते राजकारण, त्यानंतर प्रत्येक विकास कामात सर्वांसोबत अशी ख्याती त्यांनी निर्माण केली आहे. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार जमवला आहे. विविध कार्यक्रम व सामाजिक क्षेत्रात त्यांनी हजेरी लावत त्या ठिकाणी ढालगाव जिल्हा परिषद गटात आपले अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांसह वाढदिवस, भेटीगाठी यासह इतर कार्यक्रमांना त्यांची आवर्जून हजेरी असते. नागरिकांच्या कोणत्याही अडचणीवर आक्रमक भूमिका घेत नागरिकांचे प्रश्न तडीस नेऊन त्यांना न्याय मिळवून देणारे आणि लोकांशी एकदम आपुलकीने ऋणानुबंध जपणारे कुमार दाजी पाटील यांची ओळख आहे. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व असा तिहेरी संगम स्वीकारून त्यांनी नेहमीच उद्योग व्यवसायातून भरारी घेतली आहे. सन 1991 साली ढालगाव या ठिकाणी तसेच घोरपडी या ठिकाणी मायक्का देवी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 2 आश्रमशाळा उभारून त्यांनी शिक्षणाची गंगा आपल्या भागात वाहिली. त्यानंतर त्यांनी आपले असेच काम पुढे चालू ठेवून ढालगाव जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील मतदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या निवडणुकांसाठी अनेक भावी यांची यादी असली तरी एकमेव श्री कुमार दाजी पाटील यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद गटातून उपमुख्यमंत्री आर आबा पाटील, माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे, कैलासवासी विठ्ठलदाजी पाटील, माजी खासदार प्रकाश बापू पाटील, कैलासवासी गणपतराव ओलेकर, कैलासवासी मदनभाऊ पाटील, कैलासवासी नानासाहेब सगरे, माननीय जयसिंगराव तात्या शेंडगे, कैलासवासी विजयराव सगरे यांच्यासोबत काम करून जनसेवेचा वसा चालवणारे आणि तरुण तडफदार आमदार रोहितदादा पाटील व जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांचे निष्ठावान समर्थक. कुमार दाजी पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी सर्वसामान्य जनतेची मनापासून इच्छा आहे. कुमार दाजी पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या तालुक्यात भरपूर प्रमाणात सुरू असून तेच या गटातून प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. ढालगाव जिल्हा परिषद गटातून मातोश्री सत्यभामा आप्पासो पाटील जिल्हा परिषद सदस्य व कुमार दाजींच्या अर्धांगिनी सौ छायाताई कुमार पाटील जिल्हा परिषद सदस्य व महिला बाल कल्याण सभापती व मिरज पंचायत समिती प्रभारी सभापती हे पद कुमार दाजींच्या कुटुंबियांनी भूषवलं आहे व यावेळी कुटुंबियांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची आणि त्यांच्या जनसंपर्काची आवड मोठ्या प्रमाणात आहे. जनसेवेची आवड असणारे कुमार दाजी हे मतदारसंघातील प्रत्येक घटकाशी जोडलेले आहेत व सध्या मायक्का देवी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आमदार रोहितदादा पाटील व जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील काम करण्याचा अनुभव यामुळे कुमार दाजी पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी सामान्य जनतेतून मागणी जोर धरू लागली आहे. जनतेची मागणी.
ढालगाव जिल्हा परिषद गटातील जनतेची मते पाहिली असता कुमार दाजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन ढालगाव गटाचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गटाचा विकास साधला जाईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. कुमार दाजी पाटील यांच्या उमेदवारीमुळे ढालगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलेच उबदार बनलं आहे. आता ते जनतेच्या या मागणीचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे संपूर्ण गटाचे लक्ष लागलं आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. LV न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.